तर मित्रांनो तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, हे माझं रिअल बॅकग्राऊंड आहे. पण मित्रांनो मी जर का बॅकग्राऊंड चेंज केलं तर बघा किती प्रोफेशनल वाटेल, आणि असं वाटणार पण नाही की हे बॅकग्राऊंड मी एडिट केलंय म्हणून. तर मित्रांनो बॅकग्राऊंड चेंज करू चेंज. तर बघा मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं का हे एडिट बॅकग्राऊंड होतं म्हणून? दुसरं बॅकग्राऊंड बघायचंय का? तर बघायचंय का? तर बघा मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या व्हिडिओचं बॅकग्राऊंड असं चेंज करू शकता, ते पण चुटकीमध्ये. मित्रांनो तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, माझ्या मागे कोणताही ग्रीन पडदा नाही किंवा कोणताही ग्रीन प्रकारचा कोणताही पडदा मी लावलेला नाही. पण एक गोष्ट मित्रांनो, तुमच्या मागं तर ग्रीन झाड आहे, पण तसं काही नाही मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पण हाय लेवलचा आणि एकदम HD क्वालिटीमध्ये तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड एकदम रिमूव्ह करू शकता आणि एकदम मस्त जकास मध्ये बॅकग्राऊंड तुम्ही लावू शकता मित्रांनो, एकदम प्रोफेशनल लेवलचा. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये थोडी पण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न करता आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या मराठी टेक कट्ट्यावरती. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला काय करायचं, दोन ऍपची गरज पडणार मित्रांनो आपल्याला. तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, पहिले प्ले स्टोर ओपन करून घ्यायचं. प्ले स्टोर ओपन केल्यानंतर मित्रांनो काय करायचं, इथे VN ऍप टाकायचं आहे मित्रांनो. VN ऍप तुम्हाला तर माहिती आहे सर्वांना. तर VN ऍप डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो आणि इन्स्टॉल करून घ्यायचं मित्रांनो. अशा पद्धतीने लोगो आहे मित्रांनो VN ऍपचा. त्याच्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, इमेज सर्चमॅन बघू शकता. इमेज सर्चमॅन ऍप इथे येईल बघा, त्याला पण डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर इमेज सर्चमॅनला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचंय बघा, आता इथं टाकायचं स्टुडिओ व्हाईट रूम मित्रांनो. तुम्ही जसं तुम्हाला इथे बॅकग्राऊंड लागेल त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता मित्रांनो. तुम्हाला एक्झाम्पल मी सांगतोय फक्त, स्टुडिओ व्हाईट रूम मी तर अशा पद्धतीने टाकून घेणार आहे मित्रांनो. आणि इथे बघू शकता असे भरपूर इथे बॅकग्राऊंड इथे दिसणार मित्रांनो. आणि इथे फोटो बघू शकता मित्रांनो. अशा पद्धतीने बॅकग्राऊंड तुम्हाला इथं अवेलेबल आहे मित्रांनो भरपूर. आता काय करायचं मित्रांनो, इथं तुम्हाला जो पण फोटो लागेल इथे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा मित्रांनो. तर मित्रांनो आपण काय करूया, एखादा फोटो इथे चॉईस करू आणि डाउनलोड करून घेऊ आणि नंतर आपला व्हिडिओ आपण इथे एडिट करून घेऊ मित्रांनो. तर आपण काय करू, पहिले एखादा व्हिडिओ एखादा फोटो आपण इथे चॉईस करून घेऊ मित्रांनो. एखादा मस्त आपला जे बॅकग्राऊंड वाटेल ते आपण डाउनलोड करून घ्या मित्रांनो. काय करू, हा पण एकदम व्यवस्थित वाटतं मित्रांनो. इथं काय बघा, डाउनलोडचा ऑप्शन बघा, इथं बांचायला डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो. अशा पद्धतीने आपला फोटो डाउनलोड होऊन आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल मित्रांनो. आता काय करायचं, इथं झालं याचं काम. तर मित्रांनो आता काय करायचं, आपल्याला VN ऍप ओपन करून घ्यायचं मित्रांनो. VN ऍप ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता असा VN ऍपचा लोगो आहे मित्रांनो. आणि लगेच VN ऍप आपलं ओपन झालं मित्रांनो. इथे झाल्यानंतर मी काय, आता इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. आणि इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आणि सेव्हवरती क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. काय करायचं मित्रांनो, इथं फोटोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जो आपण आता फोटो डाउनलोड केला आहे त्याला क्लिक करून नेक्स्ट करून घ्यायचं मित्रांनो. ते केल्यानंतर मित्रांनो बघू शकता असं तुमच्या टाईमवरती इथे फोटो येऊन जाईल मित्रांनो. काय करायचं बघा, शेवटचं इथं लोगो आहे बघा, याला आपण डिलीट करून घेऊ मित्रांनो पहिले अगोदर. आणि याला असं वाढवून घेऊ मित्रांनो. आणि आता काय करायचं मित्रांनो, इथं बघा, इथं प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथं फोटोच्या ऑप्शनवरती क्लिक करून प्लस इथं व्हिडिओला क्लिक करून तुम्हाला जो पण व्हिडिओ एडिट करायचा आहे मित्रांनो, तो इथं व्हिडिओ तुम्ही घेऊन घ्यायचा आहे मित्रांनो. आपण हा एक व्हिडिओ घेऊन घेऊ, ते एक्झाम्पलसाठी आपण हा एक व्हिडिओ घेतोय मित्रांनो. बघू शकता याचा आवाज कमी करून घेऊ पूर्णपैकी. आणि मित्रांनो आता काय करायचं आहे, हा व्हिडिओ तुम्ही इथं ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तुमच्या तुम्हाला तुमचं जसं बॅकग्राऊंड जसा व्हिडिओ आहे मित्रांनो त्याला तशा पद्धतीने ते ॲडजस्ट करून घ्यायचं मित्रांनो. बघू शकता मी ते ॲडजस्ट केलं मित्रांनो. काय करायचं, थोडं स्क्रॉल करायचं बघा खाली. इथं व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. आणि इथे थोडं स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो बघा, इथं कट आउटवरती क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. कट आउटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो काय करायचं, इथं AI कट आउटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. काय बघा, एका क्लिकमध्ये तुमचं इथं बघा बॅकग्राऊंड सगळं रिमूव्ह झालं आहे मित्रांनो. पाठीमागाचं वाटतं की नाही मित्रांनो प्रोफेशनल लेवलचं. आणि तुम्हाला जर का थोडंसं असून हे करायचं असेल ते बघा, इथे तुम्ही पाठीमागे थोडंसं शॅडो वगैरे पण लावू शकता मित्रांनो. काही अडचण नाही बघा, आपण थोडीशी शॅडो लावून घेऊ. हे बघा इथं करून घ्यायचं आहे. आणि इथं स्टिकर वगैरे पण इथं बघा, तुम्ही इथं लाल कलर, इथं सगळ्या प्रकारचे कलर इथे लावू शकता मित्रांनो. काही अडचणी बघू शकता अशा पद्धतीने. इथे कमी वगैरे साईज करू शकते बघा, अशा पद्धतीने इथे शॅडो लावू शकता जेणेकरून चांगलं प्रोफेशनल लेवलचं वाटेल बघा. असं डोळ व्हाईट वगैरे, ब्लॅक वगैरे इथे बघा भरपूर कलर इथे दिले मित्रांनो. ब्लॅक कलर हे ते सगळे बघा, आपण ब्लॅक कलर लावूया. पण बघा तुम्हाला जसं आवडेल तसं इथे करू शकता मित्रांनो, काही अडचण नाही. बघू शकता अशा पद्धतीने आपल्या इथं झाले आता ॲड एकदम प्रोफेशनल लेवलमध्ये. वाटतं की नाही मित्रांनो व्हिडिओ आपला एकदम. तो व्हिडिओ आपण थोडासा कट करून घेऊया. थोडा बघा इथं थोडा हात आपण हे करतोय, तर थोडा इथं कट करून घेऊ आणि याला लेअरवरती क्लिक करून घेऊ समोर. बघू शकता अशा पद्धतीने. तर मित्रांनो बघू शकता एकदम हाय क्वालिटीनुसार बॅकग्राऊंड आपलं इथं झाले बघा इथं. तर थोडंसं आपला व्हिडिओ इथं हालत होता थोडासा, त्याला आपण कट करून घेऊ, थोडं समोर येऊन घेऊ म्हणजे तुम्हाला वाटेल व्यवस्थित. कारण ते व्हिडिओ काढायच्या वेळेस थोडं हालत होतं ना, तर त्याच्यामुळे थोडं हे झालं आहे बघा. अशा पद्धतीने बघू शकता मित्रांनो. इथे एकदम मित्रांनो बघा, इथं प्रोफेशनल लेवलचं आपण बॅकग्राऊंड इथे एडिट केलं मित्रांनो. बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये दिसतंय का नाही मित्रांनो. आता इथं तुम्ही
तुमचा व्हिडिओ तुम्ही ते सिलेक्ट करून घेऊ शकता मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही ते सिलेक्ट करा. असं बघा, आता मी तर अशा पद्धतीने सिलेक्ट करून घेतलं, बघू शकता एकदम प्रोफेशनल हाय लेवलचं वाटतं मित्रांनो. तर मित्रांनो आता काय करूया आपण, याच्यात थोडीशी कलर एडिटिंग करूया मित्रांनो. कलर एडिटिंग करण्यासाठी मित्रांनो काय करायचं, फिल्टरचं ऑप्शन बघा इथं फिल्टरचं ऑप्शन क्लिक करून घ्यायचं आहे. आणि केल्यानंतर मित्रांनो काय घेतं, इथं आर्जेसवरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं काय करायचं मित्रांनो, आता याला थोडंसं वाढवून घ्यायचं आहे बघा. इथं थोडंसं असं म्हणजे इथं आपण याला 20 वर ठेवू आणि इथं कंट्रास्टवरती बी थोडं वाढवून घेऊ मित्रांनो. कंट्रास्टला बी थोडंसं प्लसमध्ये करून घेऊ, जेणेकरून आपलं व्हिडिओ एकदम मस्त वाटेल. आणि इथं ब्राईटनेस जो आहे, ब्राईटनेस याला थोडासा कमीच ठेवू आपण, थोडा ब्राईटनेस. आणि इथं बघा इथं थोडं वेळेला आपण वाढवून घेऊ थोडंसं बघा. अशा पद्धतीने याला पण थोडंसं वाढवून घेऊ. याचं टेम्परेचर बघा, टेम्परेचरला थोडं वाढवून घेऊ मित्रांनो अशा पद्धतीने. आणि थोडं हे बघा इथं याला थोडंसं आपण कमी करू, कारण आपला चेहरा थोडासा लाल लाल वाटतं आहे का नाही, त्याला कमी करू थोडंसं बघा. अशा पद्धतीने इथं करून घेऊ. आणि बघा इथं याला पण थोडं आपण याला वाढवून घ्यायचं मित्रांनो. बघा अशा पद्धतीने इथे याला अशा पद्धतीने इथे वाढवून घेऊ मित्रांनो. बरोबर, आता इथं काय मित्रांनो बघा, HSL जे आहे मित्रांनो, याला काय करायचं मित्रांनो, याला जे पहिले लाईन मित्रांनो लालवाली याला पूर्ण वाढवून घ्यायची आहे. आणि नंतर काय करायचं मित्रांनो, नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. बघा इथं रेड कलर होता, आता इथं येलो कलर आहे. येलो कलरवरती बी थोडं बघा, इथं चेहरा इथं बघा कसा लाल होतोय का नाही. इथे थोडंसं याला थोडंसं मायनसमध्ये करून घ्यायचं आहे मित्रांनो, जेणेकरून आपला चेहरा लाल नाही झाला पाहिजे. आणि नंतर बघा इथं पिवळा कलर आहे बघा, पिवळा याला पण काय करायचं, याला वाढून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि इथं बघा हिरवा कलर याला पण वाढून घ्यायचा आहे. आणि इथं आकाशी कलर याला पण वाढून घ्यायचं आहे. आणि इथं ब्ल्यू कलर याला पण वाढून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि इथं बघा इथं सर्व जांभळा कलर आणि इथं पिंक कलर बघा, इथं थोडासा याला पण अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे मित्रांनो. याला ओके करायचं आहे. हे बघा एकदम ओके केल्यानंतर डबल फिल्टरमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं बघा, इथं लास्टला जे ऑप्शन आहे मित्रांनो हे बघा, याला पण इथं क्लिक करून थोडंसं आपण याला हे करू, याला वाढून घेऊ मित्रांनो. आणि याला पण इथं कलर चेंज होतो मित्रांनो, बघू शकता अशा पद्धतीने ते कलर चेंज होतो. याला काही छेडछाड वगैरे करायचं नाही, अशा पद्धतीने ओके करून घ्यायचं मित्रांनो. बघा मित्रांनो एकदम आपला व्हिडिओ कसा हाय क्वालिटी आणि प्रोफेशनल लेवलचा वाटतोय का नाही. तर मित्रांनो हा व्हिडिओ थोडासा हालतोय मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं, पण मित्रांनो तसं काय नाही, हे माझे स्टँडवरती हालत होतं बघा, समोर व्हिडिओ हालत नाही. तर मित्रांनो बघू शकता, आवाज कमी करून घेऊ थोडा व्हिडिओचा. बघा इथं थोडंसं इथं हालत नाही मित्रांनो हा व्हिडिओ. तर याला आपण इथं सिलेक्ट करून घेऊ. थांबा, तुम्हाला असं वाटलं असेल का हा हालतो काय, तर मित्रांनो हालाचा विषय एकच आहे की हा थोडं आपण जे स्टँडवरती राहतं ना, ते थोडं हे झालं होतं बघा, स्टँड वगैरे हल्लं होतं, त्याच्यामुळे तो व्हिडिओ थोडा हे झाला आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, आपण याला थोडं सिलेक्ट करून घेतलं मित्रांनो. तर थोडं आपण याला कट करून घेऊ थोडंसं आणि याला समोर सरकून घेऊ. तर बघा एकदम प्रोफेशनल लेवलचा व्हिडिओ वाटतं की नाही आपला, आहे का नाही. तर एकदम बॅकग्राऊंड आपलं प्रोफेशनल लेवलचं झालं आहे बघा. इथं थोडंसं आपण काय करूया, थोडंसं फिल्टरवरती जाऊ मित्रांनो. थोडं इथं काय करायचं, थोडंसं इथे यायचं मित्रांनो. आणि इथं बघा अशा पद्धतीने इथे फिल्टर वगैरे दिलं आहे मित्रांनो. इथं काय करायचं, इथं बघा विग्नेट आहे बघा, इथं थोडं कमी करून घेऊ. याला आपण ठेवू 30 वरती ठेवू. बघा अशा पद्धतीने 30 विग्नेटवरती ठेवल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, आता बघा अशा पद्धतीने आपला व्हिडिओ झाला एडिट. आणि याला तुम्ही ते सेव्ह पण करू शकता मित्रांनो, एकदम प्रोफेशनल लेवलच्या. बघा दिसते का नाही मित्रांनो बॅकग्राऊंड चेंज, एकदम हाय क्वालिटीमध्ये आपलं बॅकग्राऊंड चेंज झालं आहे मित्रांनो. आता काय करायचं मित्रांनो, बघा निळा बांधीवरती क्लिक करून याला एक्सपोर्ट करून घ्यायचं मित्रांनो. बघा अशा पद्धतीने एक्सपोर्ट झाल्यानंतर आपला व्हिडिओ डायरेक्ट आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल मित्रांनो, एकदम प्रोफेशनल हाय क्वालिटीमध्ये आणि एकदम प्रोफेशनल तरीकेमध्ये. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये थोडी पण माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता व्हिडिओ आपला कसा झाला डायरेक्ट गॅलरीमध्ये नेऊन. बघू शकता आपल्याला आता जो व्हिडिओ एक्सपोर्ट केला मित्रांनो, तर बघू शकता इथं आपण गॅलरीमध्ये सेव्ह केला मित्रांनो. बघा मित्रांनो व्हिडिओची क्वालिटी बघा आणि व्हिडिओ पण बघा मित्रांनो, हाय क्वालिटीचा व्हिडिओ इथं बनला मित्रांनो, एकदम प्रोफेशनल. तर मित्रांनो बघू शकता एकदम प्रोफेशनल लेवलचा व्हिडिओ इथं बनलेला आहे मित्रांनो. तुम्ही अशा प्रकारे तुम्ही बॅकग्राऊंड चेंज करू शकता मित्रांनो, हाय क्वालिटी आणि प्रोफेशनल लेवलचा व्हिडिओ बनवू शकता मित्रांनो. व्हिडिओ थोडी पण माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आपण अशाच मराठीमध्ये आपल्या मराठी मातृभाषेमध्ये आपण व्हिडिओ आणत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत मित्रांनो.